सो आपण आजचा जो आपला विषय आहे मेनोपॉज बद्दल, तर तुला माहित असेल की जुनी सिरीज होती हम पांच नावाची. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं की जे म्हणायचं आंटी मत कहोना. म्हणजे 40 नंतर किंवा मेनोपॉज झाल्यानंतर स्वतःविषयी एक वेगळं फिलिंग जाणवतं, इन्सिक्युरिटी येते. तर तुला काय वाटतं की हा फक्त भावनिक बदल होतोय का शारीरिक हॉर्मोनल बदलमुळे भावनिक बदल जास्त होतोय मेनोपॉजच्या बायकांमध्ये? म्हणजे अगदीच जसे शरीरामध्ये बदल व्हायला लागतात, वजन मे बी थोडं पुट ऑन होतंय, थोडं जो अगदी तरुणपणाचा तजेला आहे तो आता नाहीये, अशा काही जाणीवा एनिवेज व्हायला लागलेल्या असतात आरशात बघितल्यावर. आणि मग बाहेरनं कोणी जर आंटी वगैरे म्हणलं तर आय थिंक ते जोरात हिट होत असेल आणि त्याचा थोडा त्रासही वाटत असेल. आणि मग ती पंचलाईन सारखंच झालं ना त्या आंटी मत कहोना की हा एनिवेज सगळ्यांनाच तरुण दिसलं पाहिजे अशी इच्छा असते. दॅट टू थोडंसं बायकांना जास्त वाटत असावं. जसं तू नेहमी म्हणते की आंटी नको पण मावशी म्हणलं तर मावशी आय थिंक जास्त क्लोजर वाटतं आपल्याला आणि जवळच माहेरचं वाटतं असं म्हणून असेल. काही मिथ्स आहेत का की जी तू बघितलीस की मेनोपॉज आणि मेंटल हेल्थशी रिलेटेड मिथ्स आहेत का की असं आहे म्हणूनच असं आहे गो, असं काही आहे? अशी काही मिथ्स आहेत तुझ्या पाहण्यात आलेली किंवा काही पेशंटच्या? एक असं काय होतं ना की मेनोपॉज मुलं बाहेर पडायची साधारण वेळ किंवा आपले पेरेंट्स एजिंग एज मध्ये असण्याची वेळ, हे सगळं एकत्र येतं बऱ्याचदा आपल्या करिअर मध्ये पण आपण अशा जंक्शनवर असतो की काही असं म्हणजे एक काय म्हणतात ना टर्निंग पॉइंट सारखा पण असू शकतो. किंवा आपल्याला आता असं वाटतं की अरे मुलं बाहेर पडतात आता भरपूर वेळ देऊयात करिअरला, पण नेमकी मूडवर पण एकदम लो जातो किंवा पेरेंट्सचं एजिंग. सो आय थिंक ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीज एकदम येण्याचे बरेच इफेक्ट्स असतात आणि मग ते एकमेकावर मे बी ढकललं जाऊ शकतं की एम्प्टीनेस आहे म्हणून ती डिप्रेस्ड असेल असं वाटू शकतं. तसं बायकांना जेव्हा हा तू म्हणालीस की इतके वर्ष पिरियड्स येत आहेत आणि आता ते येणार नाहीये, तर ह्या प्रोसेसमध्ये त्यांना असं वाटतं का की थोडं कुठेतरी स्त्रीत्व कमी झालंय किंवा मे बी स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे अशी भावना निर्माण होते का? आणि पुरुषांमध्ये पण मेनोपॉज असतो का? नमस्कार, मी अवंती दामले. उघड उघडच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपण आतापर्यंत बघितलं की मेनोपॉज आणि मेनोपॉजमुळे होणारे शरीरातले बदल. आज आपण थोडा मानसिकतेवर काय परिणाम होतो याच्याविषयी चर्चा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आली आहे अपर्णा दीक्षित, जी माझी मैत्रीण आहे, माझी काउन्सिलर आहे आणि जिच्यामुळे मी असं म्हणू शकते की 40तलं शहाणपण जिच्यामुळे मला मिळालं ती माझी अशी मैत्रीण. सो मी तुझं मनापासून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. सो अपर्णा, मला जरा तुझ्याविषयी ऐकायचंय की तू ह्या फील्डमध्ये काय काय काम करतेस आणि किती वर्षांपासून काम करतेस? आय थिंक आपण एकत्रच करतोय जे करतोय ते. सो येस, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. पुण्यामध्ये आता एक 15-1 वर्ष काम करते. आधी मुलांपासून सुरुवात झाली, म्हणजे मुलांबरोबर काम करण्यापासून रेमेडियल टीचिंग तारे जमी पर त्या मुलांबरोबर सुरुवात केली. मग हळूहळू अडल्ट काउन्सिलिंग मध्ये पण सुरू झालं. REBT CBT ट्रेनिंग घेतलं गेलं. मग आपण भेटलो. सो आम्ही कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांबरोबर काम करत होतो. तिथले जे पेशंट म्हणजे ज्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे पण ऍक्च्युली काहीतरी मानसिक असतं, आणि मग आपण लाईफस्टाईल डिझिजेस आणि ह्याच्यात बरंच एकत्र काम करतोय. आता माझं क्लायंट म्हणजे साधारण 14 पासून 30 पर्यंतचा मोठा एज ग्रुप आहे. नंतर अडल्ट्स मध्ये फिमेल क्लायंट्स भरपूर असतात. मराठी काउन्सिलिंग पण आहे. असं व्हेरीड काम चालू आहे ऍक्च्युली. सो मला माहिती आहे आणि मला स्वतःला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स पण आहे या काउन्सिलिंगचा तुझ्याकडून मिळालेला. त्यामुळे आय कॅन डेफिनेटली से दिस की सायकोलॉजिकल काउन्सिलिंग ही गरज आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जसं आपल्याला सर्दी पडसा आल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो, तसं जेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्यामध्ये जरा वेगळे बदल होत आहेत, तर त्यावेळेस खरोखरच सायकोलॉजिस्टकडे जाणं आणि तिच्या सल्ल्याने स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे मी तर नेहमी हेच सांगते
सांगते की कुठल्याही मैत्रिणीशी बोलण्यापेक्षा किंवा 4 लोकांबरोबर चर्चा करण्यापेक्षा एका प्रोफेशनल सायकोलॉजिस्टकडे जाऊन त्याच्यावर सोल्युशन मिळवणं कधी पण चांगलं. खरंच. सो आपण आजचा जो आपला विषय आहे मेनोपॉज बद्दल, तर तुला माहित असेल की जुनी सिरीज होती हम पांच नावाची. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं की जे म्हणायचं आंटी मत कहो ना. म्हणजे 40 नंतर किंवा मेनोपॉज झाल्यानंतर स्वतःविषयी एक वेगळं फिलिंग जाणवतं, इन्सिक्युरिटी येते. तर तुला काय वाटतं की हा फक्त भावनिक बदल होतोय का शारीरिक हॉर्मोनल बदल मुळे भावनिक बदल जास्त होतोय मेनोपॉजच्या बायकांमध्ये? बरोबर. आय थिंक आंटी पण असं म्हणू शकतो की जी त्याचे काही पॅरामीटर्स आहेत ना, असं थोडंसं आपण मिडल एजला आलो आहे आणि आंटी सारखं दिसतोय असं जरा आय थिंक थोडं जड जात असेल ते. आणि मग जसं तू नेहमी म्हणते की आंटी नको पण मावशी म्हणलं तर मावशी आय थिंक जास्त क्लोजर वाटतं आपल्याला आणि जवळच माहेरचं वाटतं असं म्हणून असेल. पण म्हणजे अगदीच जसे शरीरामध्ये बदल व्हायला लागतात, वजन मे बी थोडं पुट ऑन होतंय, थोडं जो अगदी तरुणपणाचा तजेला आहे तो आता नाहीये, अशा काही जाणीवा एनिवेज व्हायला लागलेल्या असतात आरशात बघितल्यावर. आणि मग बाहेरनं कोणी जर आंटी वगैरे म्हणलं तर आय थिंक ते जोरात हिट होत असेल आणि त्याचा थोडा त्रासही वाटत असेल. आणि मग ती पंचलाईन सारखंच झालं ना ते आंटी मत कहो ना, की एनिवेज सगळ्यांनाच तरुण दिसलं पाहिजे अशी इच्छा असते, दॅट टू थोडंसं बायकांना जास्त वाटत असावं, त्यातनं सुरू झालं असेल. पण आय थिंक मेनोपॉज जसा जवळ येतो, थोडंसं आता 40, 45, 50च्या घरात आपण चाललोय, ही जाणीव थोडी त्रासदायक नक्की असणार आहे. त्यात टू परत मग ज्या खूप ऍक्टिव्ह आहेत बायका, ज्या खूप एक्सरसाइज करणाऱ्या आहेत आणि तरी वजन हलत नाहीये, थकवा येतोय, आता मला एवढी एनर्जी जाणवत नाही, ह्या सगळ्या गोष्टी एनिवेज त्रास देत असणार. आणि मग असं काही समोर न आलं की आय थिंक दॅट्स डिफिकल्ट टू डायजेस्ट, त्यातनं नक्की हे होत असणार. इट्स अ फेज ना, जी थोडीशी माइलस्टोन फेज आहे आणि मोठे चेंजेस होत आहेत, हार्मोनल चेंजेस होत आहेत ज्याचा. आणि चेंजेस पेक्षा अप्स अँड डाऊन्स खूप आहेत ना, म्हणजे पेरिमेनोपॉझल इज ऑल अबाउट काय म्हणतात ना, स्विंग्स, सगळ्या प्रकारचे स्विंग्स. तो इम्बॅलन्सच खूप खटकत असेल, कारण ते आय डोंट नो हू आय एम. म्हणजे मी 12-12 तास काम करू शकणारी आता मला का एनर्जी वाटत नाहीये किंवा मला का मी आवडत नाहीये आरशात, हे थोडं कन्फ्युजिंग होत असणार. त्याचा हा रिझल्ट असावा आय थिंक. ओके. पण म्हणजे माझ्याकडे काल पेशंट आले होते काही, तर त्यांच्याकडे एक नवऱ्याचा असा एक तक्रारीचा सूरच होता की ना हिची हल्ली खूप चिडचिड होते. आणि मग ही चिडचिड का होतीये, आणि ही चिडचिड होत असताना त्या बाईला नक्कीच म्हणजे शारीरिक त्रास तर आहेच पण मानसिक पण त्रास होतोय. तर ही जी प्रोसेस आहे ती ओळखायची कशी, किंवा एक्झॅक्टली आपण कसं फिगर आउट करू शकू? जसं आपण रक्त चेक करतो आणि आपल्याला ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल लेवल्स कळतात, तसं मानसिक बदल होतात किंवा मूड स्विंग होतात, हे आपण कुठल्या टेस्टनी आपण ते जज करू शकू किंवा काय हेल्प आउट करता येईल त्यांना? अगदी खूपच महत्वाचा प्रश्न आहे. थोडंसं म्हणजे हे जे ना की अचानक ही अशी चिडचिड करायला, तर बऱ्याचदा आपलं हे टेम्परामेंट नाहीये हे आपल्यालाही माहिती असतं, आजूबाजूच्यांनाही माहिती असतं. सडन चेंज मूडमध्ये होतोय, किंवा काही बायका असतात ज्यांना मेनोपॉज मध्ये पहिल्यांदाच असं अँक्शियस होणे, डिप्रेस वाटणे हे पहिल्यांदाच आयुष्यात होत असतं. म्हणजे त्याचा काही पूर्वानुभव पण नाहीये, त्यामुळे माहितीच नाहीये की एक्झॅक्टली ते कसं फील होतं. तर अशाही गोष्टी होतात, म्हणजे अचानक वाटू शकतं. थोडेसे आपण आपले ट्रिगर्स काय आहेत, कशाने मी नर्वस होतीये, मला म्हणजे एनर्जीचं जसं म्हणलं की मला म्हणजे असं जाणवतंय का की आता माझी एनर्जी दिवसभर पुरत नाहीये, किंवा झोपेचा काही बदल झालाय. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण ऑब्झर्व करू शकतो की काही मेजर चेंजेस आहेत का. आणि हा जो फीडबॅक येतोय ना, तो पण जरा आजूबाजूच्यांनी जर जास्त
काय म्हणतात ना कॉन्क्रीट जर दिला किंवा जास्त योग्य पद्धतीने जर द्यायचा प्रयत्न केला तर आय थिंक त्या बाईला किंवा त्या फिमेलला नक्की कळेल की एक्झॅक्टली माझ्यात काय एवढे असे बदल आजूबाजूच्यांना जाणवतात आणि तिलाही जाणवू शकतात. सो काही पॅरामीटर्सवर आपण नक्की चेक करू शकतो. मूड अप अँड डाऊन किती फ्रिक्वेंटली होतोय किंवा काही इमोशनल गोष्टींना शब्दच सापडत नाहीयेत, म्हणजे एक्झॅक्टली मला काय वाटतंय मला सांगताच येत नाहीये, अशा काही गोष्टी. झोपेमध्ये अचानक खूप बदल झालाय, कारण आता लिटरली माझ्याकडे मेनोपॉज बरोबर आलेले मेंटल हेल्थ इश्यूज घेऊन आलेल्या काही बायकांमध्ये हे मला आधी कधीच झालेलं नाहीये असं म्हणणाऱ्या पण स्त्रिया नक्की आहेत. सो हा हार्मोनल जो इम्बॅलन्स आहे त्याच्या बरोबर हे काहीतरी वेगळं आहे हे जेव्हा अगदी जाणवतं. आणि थोडंसं ना आपण तो असं खूप स्टिरिओटाईप, म्हणजे मला कसं म्हणायचं हा मेनोपॉज आहे असं म्हणून त्या अम्ब्रेला खाली म्हणजे सगळ्यांना होतं आपल्यालाही होतंय असं न बघता जरा त्याचं काय म्हणतात तीव्रता जास्त आहे का, किंवा मी काही छोटे छोटे आपण सगळ्यावरती घरगुती उपाय करतो, सर्दी तापावर पण करतो, तसेच माझ्या मूडवर पण मी माझ्या लेवलला काही उपाय केले तर त्याला किती सक्सेस मिळतंय का नाही होते, तरी सुद्धा नाही होते, मग मात्र मग आपल्याला प्रोफेशनल हेल्प घ्यायला पाहिजे. आणि वेन यू रीच आउट त्या प्रोफेशनल व्यक्तीला माहितीच असतं कसे चेक करायच्या गोष्टी आणि मग ते जास्त चांगला डायग्नोसिस करू शकतील. पण काही सुरुवातीला जसं तू म्हणते आपल्या लेवलला आपल्याला काही गोष्टी नक्की बघता येतील की काय होतंय नक्की असं. पण आता तू म्हणालीस की हे हॉर्मोनल आहेत किंवा हे आता करंट स्थितीमध्ये होतात, पण काही ट्रॉमा असतात त्याच्यामुळे मेनोपॉजच्या काळामध्ये जास्त त्रास होऊ शकतो का? हा म्हणजे टेंडन्सी. सो बेसिकली सेन्सिटिव्हिटी ची माझी थोडीशी लेवल जरा हाय आहे. आपल्याला माहिती असतं की आय एम मोर सेन्सिटिव्ह दॅन युज्युअल, किंवा माझे काही ट्रिगर्स मला माहिती असतात, किंवा कशाने मी अपसेट होते, किंवा माझा टॉलरन्सचं लेवल साधारण आपल्याला अंदाज असतो. थोडंसं ते वाढायला लागू शकतं मेनोपॉज मध्ये. आणि जसं तू म्हणले की काही ट्रॉमा असेल, काही चाइल्डहुड मेमरीज असतील की ज्या थोड्याशा त्रासदायक, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बॉडी इमेज रिलेटेड मला नेहमीच कन्सर्न वाटत आलाय असं जर असेल तर मेनोपॉज मध्ये अर्थातच जर पुट ऑन झालं वेट किंवा मला नाही आवडते मी कशी दिसते, तर काहींची थोडी टेंडन्सी ती हाय असू शकते की आय हॅव बीन ऑलवेज कॉशियस अबाउट माय फॉर्म, अशा ज्या व्यक्ती असतील तर त्यांना थोडा जास्त त्रास होऊ शकतो. किंवा ट्रिगर्स बेसिकली आधी जर हिस्ट्री असेल किंवा जर आपल्याला प्रेग्नन्सी नंतर पण त्रास झालाय असं असेल, किंवा जनरलच पिरियड्सच्या आधी पिरियड्स चालू असताना मला जरा जास्त मूड स्विंग्सचा त्रास होतो असं माहिती असेल तर थोडी मग टेंडन्सी त्या स्त्रियांची जास्त आहे. पण असं अजिबात म्हणजे काही वेळेला असं असतं की ऑलवेज स्मूथ पिरियड्स राहिलेत, कधीच मूडचा काही त्रास नाही झालाय, पण मेनोपॉज मध्ये होतोय, हेही तेवढंच शक्य आहे. म्हणजे आपण काहीच गृहीत नाही धरावं असं मला वाटतं. सो हे व्यक्तीनुसार बदलणार, खूप त्याला काही ठराविक माप नाहीये. ओके. सो काही मिथ्स आहेत का की जे तू बघितलीस की मेनोपॉज आणि मेंटल हेल्थशी रिलेटेड मिथ्स आहेत का की असं आहे म्हणूनच असं आहे, असं काही आहे, अशी काही मिथ्स आहेत तुझ्या पाहण्यात आलेली किंवा काही पेशंटच्या असे? हा म्हणजे मला असं वाटतं की आहेत, बऱ्यापैकी आहेत की बऱ्याचदा वेट पुट ऑन आणि मेनोपॉज हे टायमिंग जर मॅच झालं तर त्या वजनाला मेनोपॉज वरतीच ढकललं जातं आणि मग बाकी काही वेगळं काही होतंय का, बाकी काही त्रास होत आहेत का, किंवा मी माझी लाईफस्टाईल चेंज केली आहे का वगैरे ह्याच्याकडे मग लक्ष नाही, मग ते त्या कार्पेट खाली ढकललं जाऊ शकतं असंही होतं. परत एक असं काय होतं ना की मेनोपॉज मुलं बाहेर पडायची साधारण वेळ किंवा आपले पेरेंट्स एजिंग एज मध्ये असण्याची वेळ, हे सगळं एकत्र येतं बऱ्याचदा आपल्या करिअरमध्ये पण आपण अशा जंक्शनवर असतो की काही असं म्हणजे एक काय म्हणतात ना टर्निंग पॉइंट सारखा पण असू शकतो, किंवा आपल्याला आता असं वाटतं की अरे मुलं बाहेर पडतात आता भरपूर वेळ देऊयात करिअरला, पण नेमकं
की मूडवर आपण एकदम लो जातो किंवा पेरेंट्सचं एजिंग. सो आय थिंक ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीज एकदम येण्याचे बरेच इफेक्ट्स असतात आणि मग ते एकमेकावर मे बी ढकललं जाऊ शकतं की एम्प्टीनेस्ट आहे म्हणून ती डिप्रेस्ड असेल असं वाटू शकतं, पण इट कुड बी बिकॉज ऑफ द हार्मोनल चेंजेस. सो असं असू शकतं. मिथ्स मध्ये मला असं वाटतं म्हणजे काय म्हणतात ना, हॉट फ्लॅशेस वगैरे असे काही टिपिकल सिम्पटम्सच फक्त धरले जातात की हा हे मेनोपॉजचे. मग एकदम मूड मधले बदल किंवा एकदम एन्झायटीज, म्हणजे मी स्वतःच्या अनुभवांना सांगते, आय एम अ लिटल मेनोपॉजल राईट नाउ. तर मला तुला माहिती मला कार चालवायला कधीच काही प्रॉब्लेम नाही. आय एन्जॉय आणि घाटात वगैरे. पण हल्ली मला म्हणजे असं रिसेंट इयर्स म्हणजे 6 महिने 1 वर्षात मला असं जाणवलंय की थोडी मी अँक्शियस असते गाडी चालवताना किंवा आय प्रिफर अ कंपनी, कोणीतरी बरोबर असलेलं बरं. हा चेंज मी कधीच बघितलं नव्हतं. आय कॅन ड्राईव्ह विथ माय डॉग आणि मस्त मला काहीच वाटलं नव्हतं कधी. मग हे मी ऑब्झर्व करते स्वतःमध्ये पण की ज्या भीती कधी आधी मला जाणवल्या पण नव्हत्या त्या आता मला जाणवत आहेत. किंवा बऱ्याचदा स्त्रिया म्हणजे हेच मला म्हणायचं, मिथ्स आहेत की टिपिकल सिम्पटम्स धरले जातात मेनोपॉजचे आणि मग ते असेच यू सेल थ्रू देम. काही नसतं करायचं, आपण टिकून राहायचं त्याच्यात आणि तुम्ही पार होता. पण तसं नाहीये. लेवल्स प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात. काहींना नक्की हेल्प लागू शकते, मेडिसिनल हेल्प लागू शकते, सायकोलॉजिस्टची लागू शकते, पण काही जणांना स्मूथ होऊन जातात. म्हणजे म्हणतात ना काही बायका की कळलंच नाही मला कधी मेनोपॉज होऊन गेला, इतकं स्मूथ झालं, असंही होतं. पण नॉट नेसेसरीली सगळ्यांचं तसं होईल. त्यामुळे आय थिंक मिथ्स तर हेच वाटतात मला की ते असं होतं, होऊ शकतं, असं होतं. पण काही वेळेला जास्त मदतीची गरज पण भासू शकते. नक्कीच. सो ह्याच काळामध्ये बॉडी इन्सिक्युरिटी म्हणूया किंवा ह्या प्रोसेसमध्ये जात असताना बरेच वेळा असं होतं की मग एक्सेसिव्ह ब्युटी ट्रीटमेंट घेतल्या जातात किंवा एक्सेसिव्ह शॉपिंग केलं जातं. तर ह्याच्याशी डील कसं करायचं? म्हणजे नुसतं काही ट्रीटमेंट घेऊन आपण हा मेनोपॉझल पिरियड इज आउट नाही करू शकणार आहोत किंवा आपण नुसतं काही शॉपिंग करून वेगळे कपडे दागिने घालून आपण वेगळं काही करू शकणार नाही. तर ह्याच्यासाठी ह्या पिरियडमध्ये आपण काय करू शकतो असं की रादर दॅन गोइंग फॉर ओनली शॉपिंग किंवा ब्युटी ट्रीटमेंट, what else we can opt for? आय थिंक म्हणजे एक्सरसाइज, डाएट आणि चांगली झोप हे तर नक्कीच महत्वाचं आहे. पण बॉडी पॉझिटिव्हिटी खूपच महत्वाची, स्पेशली या फेज मधल्या स्त्रिया की एकूणच जरा असं एम्प्टी वाटत असतं, थोडंसं हार्मोनल पण त्याच्यात नक्कीच कॉन्ट्रीब्यूट करत असतात. माहिती असतं आता म्हणजे पिरियड्स हा काळ केवढा मोठा आहे अगं. म्हणजे साधारण आता हल्ली मुलींना 11व्या-12व्या वर्षी येतात. आपल्या वेळेला 14-16 मध्ये तेव्हापासनं पिरियड्स आपल्या बरोबर आहेत आणि अचानक दे नॉट बिंग पार्ट ऑफ युअर मंथली सायकल इज अ बिग डील. म्हणजे मुलं मोठी झालीत माहिती असतात, पण तरी फर्टिलिटी हा स्त्रीत्वाशी एक जोडलेला नक्कीच एलिमेंट आहे. तर त्याचंही थोडंसं इफेक्ट होत असणार आय एम शुअर. सो हे सगळं असं एकत्र येतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग मला असं वाटतं बॉडी इमेज, मग तेव्हा आपण म्हणजे जसं फॉर्म पेक्षा फंक्शन इज इम्पॉर्टंट. म्हणजे आय लव्ह माय बॉडी बिकॉज इट्स सो फंक्शनल. ती मला काय काय देतीये इकडे जर फोकस वळवला रॅदर दॅन इट्स नॉट लुकिंग प्रिटी, मला छान दिसत नाही आरशामध्ये, ह्याच्यावरती फोकस करण्यापेक्षा फंक्शनॅलिटी वरती जर फोकस चेंज केला तर आय थिंक जास्त पॉझिटिव्ह म्हणजे न्यूट्रल होतात कधी कधी बायका की आय डोंट केअर, मी बघतच नाही मग आरशात, त्रासच नको. किंवा मग जसं तू म्हणली की कपड्यांमधनं ते शोधायचा प्रयत्न केला होता, पण त्यापेक्षा कॉन्शियस जर आपण तो माइंडसेट शिफ्ट करायचा प्रयत्न केला की त्या छोट्या छोट्या इम्परफेक्शन्स मध्ये ब्युटी आहे. तुला आठवतं आपण आय डोंट नो आपण बोललो का नाही, काजोल चा एक इंटरव्ह्यू आहे ज्याच्यात ती तिच्या आजीबद्दल सांगते, तिची त्यांच्याबद्दल सांगते की त्या म्हणतात की यु नो व्हॉट मेक्स मी ब्युटिफुल, की माझं नाक कसं अप्र आहे, नक्ट आहे आणि दॅट्स व्हॉट मेक्स मी, म्हणजे आय स्टँड आउट फ्रॉम प्रिटी आणि आय लुक ब्युटिफुल. ह्याचं कारण ते इम्परफेक्शन
कसला माइंडसेट आहे हा, अमेझिंग. म्हणजे आपल्याला आता जे छान नाही वाटत आहे, मे बी दॅट्स व्हॉट मेक्स मी ब्युटिफुल, असं बघण्याचं खूपच गरज आहे, स्पेशली या फेज मध्ये, जेव्हा यू आर लिटल कॉन्शियस अबाउट युअर सेल्फ, तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आय एम ब्युटिफुल असं जरा तो हे करायलाच पाहिजे. आणि आय थिंक मग त्यातनं तो दृष्टिकोन बदलेल थोडं स्वतःकडे. आणि म्हणजे फेज आहे हे माहिती आहे ना, व्हाय वी आर वरिंग. म्हणजे आय नो देर आर, म्हणजे मी पण त्याचं आय बीन रनर सो लॉंग, पण आता नाही जमत आहे, नाही त्यांनी फरक पडत आहे वजनात, तर आय नो समवेअर की ही फेज ही पास होणार आहे. सो व्हाय वरी सो मच, किंवा एवढा का त्रास करून घ्यायचा, जस्ट फेज. जॅपनीज भाषेमध्ये ते वॅबी-सॅबी, सो वॅबी-सॅबी इज इक्वल टू मेनोपॉज असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. नक्कीच बघू शकतो. आणि ते जे काय तुटलेलं आहे त्याला तुम्ही ब्युटिफुली इफ यू जॉईन आणि यू लुक, म्हणजे त्याच्यात जर सौंदर्य शोधलं तर त्याच्यात नक्कीच सौंदर्य आहे. आय थिंक एक्झॅक्टली. सो बायकांना जेव्हा तू म्हणालीस की इतके वर्ष पिरियड्स येत आहेत आणि आता ते येणार नाहीयेत, तर ह्या प्रोसेसमध्ये त्यांना असं वाटतं का की थोडं कुठेतरी स्त्रीत्व कमी झालंय, किंवा मे बी स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे अशी भावना निर्माण होते का? आणि पुरुषांमध्ये पण मेनोपॉज असतो का? सो मला वाटतं स्त्रीत्व म्हणजे असं या भाषेत नाही मला माहिती, पण देर इज रिसर्च, इनफ रिसर्च, की जिथे लेट्स से कॅन्सर मध्ये स्पेशली जेव्हा युटरस रिलेटेड कॅन्सर पेशंट्स मध्ये बघितलं गेलं की डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे त्या स्त्रियांमध्ये अदर ऑर्गन्सच्या. मग काय कारण असेल ना, तर कारण काहीतरी महत्वाचं जे मला स्त्री म्हणून माझ्या शरीरामध्ये आहे, आय एम लुझिंग ऑन दॅट, हे फिलिंग कुठेतरी त्याला असं रिसर्च मध्ये लक्षात आलं की एक ग्रुप असतो ना पेशंट्स आणि त्याच्यावर जो रिसर्च केला जातो, तर त्याच्यावरनं असं वाटतंय की नक्कीच त्याचं कॉन्ट्रीब्युशन. असं शब्दात मला कुठल्या स्त्रीने असं नाही सांगितलंय की वाय आय एम फिलिंग सो डिप्रेस, कारण म्हणजे मातृत्वाची किंवा फर्टिलिटीची मला उणीव असं नाही कोणी सांगितलंय. या शब्दात कुणाला ते असं वर्णन करताना मी तरी नाही ऐकलंय, पण रिसर्च असं सांगतो की स्त्रियांना जास्त तो एम्प्टीनेस जाणवत असावा, स्पेशली या ऑर्गन्स जे आपल्या फर्टिलिटीशी रिलेटेड आहेत त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टींमुळे. आणि सगळं ते आपण बोललो तसं की ती मुलं डिपेंडंट असतात तोपर्यंत आई म्हणून आपल्याला एक छान फिलिंग असतं की रोज माझ्या नावाने घरात ओरडाआरडा होतो. आणि ती युनिव्हर्सिटीसाठी बाहेर पडतात, काहीतरी कारण नोकरीसाठी बाहेर पडतात, ते नेमकी मॅच होतं. आणि एकीकडे मग ते दोन्हीचं असं जॉईंट हे इफेक्ट असावा की ऍज अ मदर किंवा ऍज अ वुमन यू फील समवेअर लॉस्ट आणि एम्प्टी असं असावं. आणि मग पुरुषांना पण मेनोपॉज येऊ शकतो, हे थोडंसं अभ्यास करून द्यायला पाहिजे उत्तर. आय एम नॉट व्हेरी शुअर की कसं त्याच्याबद्दलचा रिसर्च आणि हे, सो आय विल नॉट जम्प इन टू दॅट राईट नाउ. सो व्हॉट आर द सिम्पल स्ट्रेस रिड्युसिंग टेक्निक्स तू सांगशील की म्हणजे आता आपण खूप बघतो की इन्फ्लुएन्सर्स काय काय गोष्टी सांगत असतात, पण आय वॉन्ट टू नो फ्रॉम अ थरो पर्सन की सायकोलॉजिकल ऍस्पेक्टच्या नुसार काय छोट्या टिप्स आपण घेऊ शकतो की ज्या रोजच्या दिवसांच्या रुटीनमध्ये तुम्ही रोज करू शकाल टू डील विथ दिस इरिटेशन, ॲग्नी किंवा मूड स्विंग. बरोबर. सो मूड स्विंग्स बद्दल म्हणशील ना, तर मला असं वाटतं की म्हणजे आता स्विंग इज म्हणजे असा झोका आहे ना, तो ह्या एक्स्ट्रीम कडनं त्या एक्स्ट्रीम कडे, म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम्स खरं तर वाईट असले पाहिजेत. पण आपण खूप लो मूड झाला कीच आपण म्हणतो की अरे म्हणजे ते बॅड आहे, पण मग जेव्हा एकदम हाय मूड मध्ये आपण असतो तेव्हा तर त्याचं काही वाटत नाही. सो मध्ये आपण आहोत का ह्याच्यावरती थोडासा
थोडासा अंदाज घेत राहणं की रुटीन मध्ये आणि याच्यामध्ये मी एन्जॉय करतेय ना, गोष्टी ज्या चालू आहेत त्या खूप लो नाही होते ना, युजली ज्या गोष्टी मी उत्साहाने करत होते त्या आता मी अगदीच टाळतीये वगैरे, असे एक्स्ट्रीम एंड्स होत नाहीयेत ना, हे बघत राहणे महत्वाचं आहे. आणि आता समजा माझा मूड खूप लो आहे आणि क्विक फिक्सेस आर वॉकला जाणे, मे बी हग समवन. देर इज अ रिसर्च ऑन हगिंग. म्हणजे तुम्ही लो मूड मध्ये तुम्ही इफ यू समवन हग्स यू, त्यांनी कसा लगेच तुमचा मूड शिफ्ट होऊ शकतो, हार्मोनलच झालं परत ते. तर त्याच्यावरही रिसर्च, म्हणजे ते पण प्रूव्हन आहे की हगिंग समवन, मग म्हणजे काय डॉग असेल, कॅट असेल ना, एनिथिंग, एनी वन विल सफाईज अशा वेळेला मला वाटतं. सो असे क्विक फिक्सेस किंवा नेचरमध्ये जाणे, गवतावरती बेअरफूट चालणे, किंवा आता समजा लेट्स से माझा खूप लो मूड आहे, तो ऑन द स्केल ऑफ 1 to 10 मी जर त्याला 1 बिंग व्हेरी लो आणि 10 बिंग व्हेरी गुड मूड, एकदम हाय, सो मी जर त्याला मेजर करू शकले आणि आय सॉ दॅट इट्स 3 or 4 आणि आय वेंट फॉर अ वॉक, अर्धा तासाचं मी पायात चढवले पटकन शूज आणि मी चालायला गेले, अर्धा तास मी ब्रिस्क वॉक घेतला. अगेन व्हेन यू कम बॅक, मेजर युअर मूड. ऑफकोर्स इट्स गोइंग टू बी हायर, कारण तुम्ही एक्सरसाइज केलाय, त्यामुळे मग तो 6 वगैरे जर तुम्ही नोट केला, मेंटल नोट, अगदी लिहिलं नाही जरी, तरी पण तुमच्या माइंडला, म्हणजे तुमच्या मेंदूला तो फीडबॅक मिळतो की इट वॉज सो लो, 2-3 च्या घरात होता आणि आफ्टर दिस वॉक आय एम फिलिंग सो मच बेटर मूड वाईज. तर असे छोटे छोटे जर आपण मेजर केले, छोटे एक्सपिरियन्सेस जे आपल्याला मूड शिफ्ट करायला मदत करतात. लाईक वी हॅव अ कॉमन फ्रेंड की जी पटकन बेकिंग करते, तिला बेकिंग इज हर मूड चेंजर. मग ती पटकन काहीतरी एखादा बनाना ब्रेड बनवते आणि शी इज इन अ डिफरंट मूड. सो मला माझे मूड फिक्सर्स माहिती असणे आणि त्याचं ऍक्च्युली त्या पट्टीवर मेजरमेंट करून तो तुम्ही ब्रेनला जर फीडबॅक दिला तर तोही शिकतो ना, त्याला असं कॉन्क्रीट लागतात, नंबर्स लागतात आपल्या मेंदूला. सो तो शिकतो की ही ऍक्टिव्हिटी शिफ्ट्स माय मूड, मग तुम्हाला तो रिझल्ट मिळणार. सो असे छोटे छोटे आपण गोष्टी करू शकतो. हग युअर चाइल्ड, हग युअर पार्टनर, डॉग, कॅट, त्यांना फिरायला नेणे, वॉकला जाणे, बागकाम इज सच अ मूड चेंजर. तुम्हाला जी काही ऍक्टिव्हिटी एन्जॉयबल आहे ती पटकन करता येणे, आणि आय थिंक मूडवर ह्या पद्धतीने आपण डेफिनेटली कॉन्क्रीट काम करू शकतो. जर माझा मूड लो आहे आणि मी बसूनच राहिले किंवा झोपूनच राहिले तर तो शिफ्ट नाही होणार आहे. इट्स नॉट एनीवन एल्सेस रिस्पॉन्सिबिलिटी टू चेंज माय मूड, राईट? ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो आय थिंक वी हॅव टू डू समथिंग अबाउट इट. आणि बाकी जर डिप्रेशन सारखा हे आहे तर देर आर सम डेफिनेट म्हणजे ऍक्टिव्हिटीज ज्या केल्याच पाहिजेत. ऑफकोर्स एक्सरसाइज इज पार्ट ऑफ इट, पण आय अंडरस्टँड अगदी डिप्रेशन मध्ये असेल तर इट्स नॉट इझी टू कम आउट ऑफ दॅट. पण नोईंग की आपल्याला असं होतंय आणि टेकिंग हेल्प, सिकिंग आउट, हे खूप महत्वाचं आहे. एन्झायटी असेल, एन्झायटी सारखा त्रास होत असेल तर काही ग्राउंडिंग टेक्निक्स आपण म्हणतो की 5, 4, 3, 2, 1 म्हणजे आपल्या 5 सेन्सेसला एंगेज करणे. सो 5 साइट्स मी माझ्या अवतीभोवती बघेल, 5 गोष्टी, रंग, वस्तू, 4 गोष्टींना स्पर्श करेल, 3 गोष्टी ऐकायचा प्रयत्न करेल माझ्या सराउंडिंग मध्ये काय आवाज वगैरे, तर 2 गोष्टी स्मेल, सो यू कॅन हॅव अगरबत्ती किंवा काहीतरी अत्तर वगैरे तुम्ही, आणि 1 टेस्ट. सो असे 5, 4, 3, 2, 1 अशा आपण आपले 5 सेन्सेसला जर एंगेज करू शकलो अँक्शियस अवस्थेमध्ये तर पटकन ग्राउंडिंग होतं, आपली बॉडी सेटल्स. मग तुम्ही काहीतरी ठरवा की जे ऍक्च्युली वर्क होतं तुमच्यासाठी, की मला हा पर्टिक्युलर गंध मला ग्राउंड करतो, किंवा माझ्यासाठी बेअरफूट गवतावर चालणे डेफिनेट ग्राउंडिंग आहे माझ्यासाठी, त्याने लगेच आय कम टू नॉर्मलसी. सो आय थिंक दॅट आय हॅव फाउंड माय ग्राउंडिंग. असं माझ्यासाठी स्विमिंग आहे. पाण्यामुळे हिलिंग होतं. हो,
एक्झॅक्टली. किती छान ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे तुझं एक्सरसाइज आणि दॅट्स युअर गो टू थिंग. सो आय थिंक, आणि ना मला असं खूप बायकांना मी सांगते की ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही विचार करा, व्हॉट वॉज माय पीक एक्सपिरियन्स आजचा. हा, म्हणजे चेरी ऑन द टॉप मुवमेंट काय होता आजच्या दिवसाचा, एक तरी आपल्याला सापडला पाहिजे. आणि आज जर मला सापडला नाही ना, तर उद्या तो कुठला मी करणार हे तुम्ही ठरवून झोपा. म्हणजे ऍटलिस्ट यू आर मेकिंग शुअर की यू आर इन चार्ज ऑफ युअर मूड. आणि जसं आता हे स्विमिंग इज युअर गो टू थिंग ना, मग तुला आज तो एक्सपिरियन्स नाही काही कारणाने तू मिस केला, तू विल मेक शुअर जेव्हा तू रात्री हा आढावा घेशील की आजचा माझा चेरी ऑन द टॉप काय होता मुवमेंट, तो नाही सापडला, तर यू विल मेक शुअर की तू उद्या ते करतीयस. आणि दॅट्स हाऊ यू गेट इन टू रुटीन आणि चांगल्या हॅबिट्स ज्या. सो सेल्फ कम्पॅशन आपण म्हणतो की ह्या ट्रान्झिशन फेजमध्ये बऱ्याच वेळा अट्टाहास केला जातो. म्हणजे जरी थकवा येतोय तरी एवढं थोडं काम करणं, कोणाला डेलिगेट न करणं, स्वतःच मी सगळं काही करणार आहे असं ठरवणं. तर सेल्फ कम्पॅशन नेट राहणं हे योग्य आहे का विदाऊट एनी गिल्ट? कारण ह्याच्यामध्ये परत गिल्ट येऊ शकतो की अरे मी माझं काम मी नाही केलं आणि मी दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं, मग ते ऑफिसमध्ये असेल किंवा घरी असेल. तर हे सेल्फ कम्पॅशन असणं तुला वाटतं खूपच गरज आहे, हेल्पफुल होईल? खूपच आय थिंक, आणि स्पेशली इन मेनोपॉज. कारण त्या म्हणजे अगेन आपण बोललो तसं इतक्या गोष्टी तेव्हा चालू असतात ना, म्हणजे आय नो इट फर्स्ट हँड, मला स्वतःच्या सुधारणात माहितीये की एवढ्या फ्रंटवर एवढं सगळं. बघ ना, करिअरमध्ये पण तुम्ही अशा एका पॉइंटला आलेला असता की यू आर समवन व्हेरी इम्पॉर्टंट, असं एक तिथे आलेलं असतो. जरी घरामध्ये मुलं नसली तरी त्यांचे बऱ्याच गोष्टी चालू असतात, डिसिजन मेकिंग फेजेस मध्ये ते असतात. सो तिथेही तुम्ही खूप हे असतात, सिनियर आपले घरातले आई वडील आणि सासू सासरे यांच्याही खूप गोष्टी चालू असतात. सो आय थिंक खूप ओव्हरवेल्मिंग पिरियड आहे आणि तेव्हाच तर खरं गरज आहे. मी कालच माझ्या एका मैत्रिणीला सांगत होते, ती म्हणत होती की तू खूप मोकळी आहेस कम्पॅरेटिव्हली, मी खूप अडकलेली आहे, खूप म्हणजे पेरेंट्स आणि इन लॉज भरपूर काय काय तिच्या आयुष्यात. म्हटलं मग उलट तुलाच जास्त गरज आहे आता स्वतःसाठी वेळ काढण्याची, कारण दॅट इज अ मेडिसिन आणि दॅट इज गोइंग टू चार्ज यू फॉर द रेस्ट ऑफ द डे. की तू जे काही सेल्फ कम्पॅशनच्या अम्ब्रेला खाली जे काही तू स्वतःसाठी करशील, दॅट विल रिअली हेल्प यू कोप विथ द अदर डिमांड्स ऑफ युअर लाईफ. तर उलट तुला जास्त गरज आहे असं मी तिला सांगत होते. पण डेफिनेटली, आणि काय सेल्फ कम्पॅशन म्हणजे काय हे पण कधी कधी चुकतं. म्हणजे जसं तू म्हणली, मी भरपूर शॉपिंग करते, मी भरपूर कपडे, आणि दॅट लुक्स लाईक आय एम बिंग कम्पॅशनेट फॉर माय सेल्फ, तर ते थोडंसं गडबड आहे तिथे. सो नक्की माझं गो टू ऍक्टिव्हिटी काय आहे टू शो कम्पॅशन टू माय सेल्फ. म्हणजे मी एक्सरसाइज इज माय सेल्फ कम्पॅशन ऍक्टिव्हिटी, का सेल्फ केअर मध्ये मी कशाला म्हणेल की ही माझ्यासाठी मी केलेली ऍक्टिव्हिटी आहे, कुठला वेळ सकाळचा संध्याकाळचा काय वेळ मला सूट होतो. आता मेनोपॉज मध्ये ना, म्हणजे हे स्वतःला ऑब्झर्व करण्याचंच गोष्ट आहे की आय ऑलवेज हॅव बीन मॉर्निंग पर्सन, आणि मला आता सध्या असं जाणवतं की आय एम नॉट मॉर्निंग पर्सन. मी अशी सुजलेली उठते, यु नो, देर इज दिस इरिटेशन इन द मॉर्निंग. सो म्हणजे मग मला असं लक्षात आलं की इव्हनिंग इज माय सेल्फ कम्पॅशन टाइम, कारण मी तेव्हा स्वतःला नाही पुश करू शकत आहे. मग तेव्हा रुटीन हेल्प होतं की थिंग्स ठक 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 कराव्याच लागतायत म्हणून यू आर डुईंग, सो ते हेल्प होतं. पण संध्याकाळी आय एम इन बेटर मूड आणि आय एम इन अ प्लेझंट प्लेस. सो संध्याकाळ इज माय सेल्फ कम्पॅशन टाइम. एक अर्धा तास मी काय जे काय करेल, लेट्स से आय एम मोस्टली रीडिंग और बेअरफूट गवतात चालणे, मे बी दॅट्स माय गो टू ऍक्टिव्हिटी. तर तो वेळ पण तुम्ही चूज करा की कुठला तुम्ही स्वतःला देणार आहात. आणि ती मी जर हे अनाऊन्स करून केलं ना की आता मी रेडिओ ऐकते आणि ही माझी सेल्फ कम्पॅशन ऍक्टिव्हिटी आहे, असं मी अनाऊन्स केलं स्वतःला आणि आजूबाजूच्यांना, तर ते परत तो आपला ब्रेन की ज्याला ते कळतं की हा हे यासाठी चाललेलं आहे, आणि मग तुम्हाला राईट त्याचा सगळा रिस्पॉन्स तुमच्या मेंदूकडनं मिळेल. यू विल बी इन अ बेटर रिलॅक्स्ड मूड, आणि आय थिंक दॅट हेल्प्स बिग टाइम. बऱ्याच वेळा जेव्हा मेनोपॉज चालू असतो तेव्हा पार्टनर बरोबर किंवा फॅमिलीच्या मेंबर्स बरोबर अपेक्षा असते की
ह्यांनी आता समजून घ्यावं. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की मेनोपॉज मध्ये बायका खूप अशा रिबेलिशियस वागायला लागतात. म्हणजे इतकी वर्ष सगळं ऐकतायत मान खाली घालून, आणि अबाव 40, अबाव 45 दे आर इन टू रिबेल मोड. मग हे गुफअप होतं का? आणि हे गुफअप होत असेल तर हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? मला वाटतं मे बी शी इज मॅच्युअर इनफ. आता ती अशी छान मॅच्युअर झाली आहे की शी नोज व्हॉट शी वॉन्ट्स, आणि तिला म्हणजे आता मध्य आला ना आयुष्याचं, आता तरी आपल्याला वोकल असा एक हे आलेला असेल, किंवा यू हॅव सीन इनफ लाईफ, यू हॅव बीन थ्रू इनफ, असं त्याच्यामुळेही होत असेल. पण आय थिंक म्हणजे गुफअप म्हणजे कम्युनिकेशन आणि एकमेकांना समजून घेणे. म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं की तिचं ना मेनोपॉज चालू आहे, मुलांना तिच्या समोर म्हणजे पीपल आर वॉकिंग ऑन एक्शेल्स, म्हणजे दे आर शोईंग की ते असं एक्शेल्स वरती जातात, पण फार काही कंपॅशननी किंवा समजुतीने होतंय का, मग ती चिडचिड होते. सो तुम्ही नका त्याच्यावर जोक. कधी कधी बायका पण जोक करतात मेनोपॉज. आणि तुला ते एक मीम आठवत आहे का, एक असं आहे की आय आयडेंटिफाय ॲज मेनोपॉझल अँड माय प्रोनाउन्स आर ट्राय/मी. मी पाठवते ते. सो इट्स फनी की आय आयडेंटिफाय ॲज मेनोपॉझल आणि ट्राय मी इज माय प्रोनाउन्स, आर माय प्रोनाउन्स. सो इट्स फनी, आय गेट इट. पण हे पण असं आहे ना की त्याचा पण आपण जोक करतोय. वी आर लुकिंग ॲट इट इन अ वे की त्याची खिल्ली उडवली जाते. सो इट्स मोर सिरियस दॅन दॅट. सो मेंटल हेल्थला कधीच जोकिंगली नाही घ्यायला पाहिजे ऍक्च्युली. सो थोडंसं त्या समजून मी समजून घेतोय म्हणजे मी काय करतोय हे खरंच नवऱ्यांनी जरा चेक केलं पाहिजे. आणि मग ते राईट कॉम्बिनेशन, म्हणजे इवन आय एम नॉट युझिंग दिस कार्ड हेही मला बघायला पाहिजे की मी नक्की मला काय होतंय, मला व्हर्बलाइज करता येतंय, मला आयडेंटिफाय करता येतं, आय एम युझिंग राईट स्केल आणि आय एम पुटिंग इट इन राईट कंपार्टमेंट. आणि द पार्टनर हॅज टू बी, अँड चिल्ड्रन अँड हुएव्हर इज इन फॅमिली, त्यांनाही अंदाज पाहिजे. यू हॅव टू सिट देम डाऊन आणि बोला त्यांच्याशी की नक्की काय होतंय आणि व्हॉट आर द एक्सपेक्टेशन्स. से देम आउट लाऊड. आणि जास्त चांगलं, जसं मी म्हणलं की मी मॉर्निंग पर्सन होते पण आता मी नाहीये, हे मी असं अनाऊन्स केलेलं आहे. सो डोंट एक्सपेक्ट दॅट चेअरफुल मी इन द मॉर्निंग एनिमोर. सो दे हॅव टू बी केअरफुल अराउंड मी. अगदी अगदी. म्हणजे ना आता सोशल मीडियावर ना म्हणजे असे कुकी बॉयफ्रेंड्स बद्दल सांगितलं जातं की जे गर्लफ्रेंडचा मूड बघतायत आणि मग तिचं PMS असेल तर तिला काय गरम पाण्याची पिशवी आणून देतात. सो आता हे जरा लोकांपर्यंत पोहोचतंय की अरे की जर गर्लफ्रेंडचा मूड खराब होतोय, मूड स्विंग होतोय, तर काहीतरी तिची काळजी घेणं गरजेचं. तसंच मेनोपॉझल एज मध्ये मला असं वाटतं की प्रत्येक पार्टनरनी त्याच्या पार्टनरची काळजी घेणं, आणि मग ती काळजी आयदर वोकल होऊन किंवा कृतीतून किंवा काही छोटे छोटे चेंजेस करून दाखवणं गरजेचं. एक्झॅक्टली. आणि अगेन प्रत्येक स्त्रीला लागेलच असंही नाही, त्यामुळे सो ते ज्यांना लागेल ते कॅन रिअली. म्हणजे आपण बघ ना, प्रेग्नन्सी मध्ये आपण किती जपतो फुलासारखं. म्हणजे ते पण आहेच ना, हार्मोनल चेंजेस आहेत, बॉडी फॉर्म मध्ये बदल होतोय, सगळं तसं म्हणलं तर त्या स्त्रीसाठी बऱ्यापैकी टर्ब्युलन्सचा तो पण काळ आहे आणि मेनोपॉज पण आहे. पण मेनोपॉज कडे एवढं ह्यांनी नाही बघितलं जात. म्हणजे ते थोडा दृष्टिकोन खरंच बदलायला पाहिजे आणि बायकांनी पण बोलायला पाहिजे. ऍक्च्युली मला माझ्या आजीचं वाक्य आठवतं की जेव्हा गरोदर होते तेव्हा म्हणे मी होते पारिजातकाचं फूल, आणि त्या मेनोपॉज मध्ये मी काही धोत्र्याचं फूल आहे का, मला असे का वागवतात सगळे. आणि तेव्हा मला हसू यायचं, पण आता मला तो डिफरन्स जाणवतो की पारिजातकाचं फूल आणि धोत्र्याचं फूल त्याला पण काही व्हॅल्यू पण देत नाही असं. म्हणजे खरंच आहे की वी हॅव टू टॉक, डिस्कस. जेवढं व्होकल होऊ तेवढं लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला आपले कम्फर्ट पाथ मिळतील. ओके. सो अजून मला विचारायचं होतं की बऱ्याच वेळा मेनोपॉज मध्ये इरेग्युलर स्लीप पॅटर्न असतो आणि इरेग्युलर फूड इटिंग पॅटर्न पण असतो. म्हणजे तुला माहित असेल की दिल धडकने दो मध्ये ती पण अशी ह्याच एज मधली दाखवली आहे. आणि मग तिचा नवरा जेव्हा असा बाहेर मैत्रिणी बरोबर
बरोबर आहे आणि ते बघून ती डाएट करायचंय आणि मग त्या पॉइंट नंतर ती रूम मध्ये जाऊन खूप तोंडामध्ये बकण्यावरून डेझर्ट खाते, स्ट्रेस सेटिंग होत आहे. सो तुला वाटतं का की हे असं जर दिसत असेल तर ऑफकोर्स डायटिशियनची हेल्प घेणं हे तर आहेच म्हणजे, पण सायकोलॉजिस्ट नुसार तुला काय वाटतं की काय करायला पाहिजे अशा वेळेस की आयदर खूप स्ट्रेस सेटिंग होत आहे, शुगर क्रेविंग होत आहे आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. मी म्हणेन अवंती दामलेला बेटा. पण हो खरंच म्हणजे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं या फूड हॅबिट्स आणि अचानक फूड हॅबिट्स चेंज पण झालेल्या ऑब्झर्व होतात स्त्रियांना नक्कीच होतं. पण हे ना स्वतःकडे खूप डोळसपणे बघणं आहे की मी कशी खाते. म्हणजे गोड खाताना तर मला असं वाटतं की ते सेरेमोनियलच करावं, म्हणजे सगळ्यांसमोर बसूनच खावं. म्हणजे मग आपल्याला माहिती असतं की मी कंट्रोल, म्हणजे मी जर त्या मूवी मधल्या त्या सीन प्रमाणे जर मी लपून खातीये आणि आय एम इटिंग सो काय म्हणजे ते इतकं अगली तो सीन त्यांनी जो दाखवला इट्स व्हेरी म्हणजे इंटरेस्टिंग. त्यांनी ज्या पद्धतीने दाखवलंय तसं जर माझ्याकडनं होतंय तर देर इज नक्की समथिंग रॉंग. म्हणजे मी बेडमध्ये खातीये, मी दार बंद करून काहीतरी गोड भसा खातीये कोणाला समजायच्या, तर काहीतरी नक्की चुकतंय. मग आपण म्हणजे गोड तर नक्कीच असं डायनिंग टेबलवर सगळ्यांबरोबर खाण्याची गोष्ट आहे. हे जर पॅटर्न ठेवला तर चुकीच्या पद्धतीने इंडल्ज होणार नाही. आणि काहीतरी डिस्ट्रॅक्टिंग ऍक्टिव्हिटी जर मला दिसतंय की माझी अशी टेंडन्सी होती मी फटाफट पाकिट उघडते जर स्ट्रेस नंतर, तर मग तो माझा पॅटर्न होत चालला हे कळल्यावरती यू हॅव टू डिस्ट्रॅक्ट युअर सेल्फ विथ सम अदर ऍक्टिव्हिटी ज्यांनी ह्या म्हणजे अगदी लगेच कंट्रोल मे बी नाही येणार, थोडासा त्याला अवघड जाऊ शकतो कंट्रोल येणं आपल्याला. तर डिस्ट्रॅक्टिंग काहीतरी ऍक्टिव्हिटी करणं, एंगेजिंग युअर सेल्फ इन समथिंग एल्स खरंच त्यावेळेला उपयोगी होईल. कारण स्ट्रेस इटिंग इज कधीच हेल्दी नाही होणार ना. आणि अदर दॅन आपले वेळा आपण खातोय म्हणजे काहीतरी चुकतंय हे जर लक्षात यायला लागलं तर नक्कीच त्याच्यावर काम करता येईल. ओके. बऱ्याच वेळा मेनोपॉजच्या मध्ये असं असतं की ह्या पिरियडमध्ये एक्सरसाइज पण करावंच वाटत नाही. म्हणजे आपल्याला माहितीये की एक्सरसाइज करायचं आहे आणि आपण करत आलोय, पण सम यू डोंट फील लाईक गेटिंग अप, यू डोंट वॉन्ट टू गो एनीवेअर. बऱ्याच लोकांना जिम मध्ये जायची लाज वाटायला लागते की नाही आता आय थिंक आय एम नॉट कम्फर्टेबल तिथे मी जिम मध्ये जाऊन वर्कआउट करणं. तर अशा वेळेस काय उपाय करावेत की जे थोडेसे मेंटली आपल्याला सोबर करतील आणि मग देन वी कॅन ऑप्ट फॉर द ऍक्टिव्हिटीज लेटर ऑन. आय थिंक कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीशी कंबाईन, म्हणजे आता जिमला जायचं मला बोर होतंय तर आय कॅन कंबाईन इट विथ मग थोडा मैत्रिणी बरोबर कॉफी पण पिऊन मी येते असं काहीतरी. जर तुम्ही एक प्लेजरेबल ऍक्टिव्हिटी आणि एक मला करायला पाहिजे अशी ऍक्टिव्हिटी असं जर कॉम्बिनेशन करता आलं तर आय थिंक दॅट रिअली हेल्प्स. नंतर ती जी मेजरिंग पट्टी आपण बोललो की मूड शिफ्ट एक्सरसाइज माझा मूड शिफ्ट करतोय हे जर मला मेजर करता आलं तर माझ्यासाठी ते परत करण्याची हे सोपी होईल. तर थोडंसं मेजर करता येणं ही आय थिंक दॅट ऑल्सो हेल्प्स बिग टाइम. आणि समजा जिम नाही सूट होते तर एनी अदर ऍक्टिव्हिटी जी माझ्यासाठी एक्सरसाइज असेल अशी शिफ्ट करायलाही काही हरकत नाही. म्हणजे असं जस्ट बिकॉज माझी लाईफ टाईम मेंबरशिप आहे मे बी नाही होते लाईक यू सेड की काही वेळेला नाहीच तो अनॉयन्स असा सेट झालेला असतो. मग काही वेगळं करून तुम्हाला एक्सरसाइज मिळवता येतोय का? ठीक आहे, इतके वर्ष दिस वॉज माय गो टू ऍक्टिव्हिटी, पण आता आय विल ट्राय समथिंग एल्स असंही करायला हरकत नाही. आणि थोडंसं ऍट टाइम्स यू हॅव टू लिसन टू युअर बॉडी. म्हणजे किती अट्टहास करणार जर पूर्ण म्हणजे आम्हाला असं असतं की एकदम डिप्रेस मूडमध्ये तू 1 तास व्यायाम करायला जा असं सांगणं इज लाईक म्हणजे खूपच मोठी आस्क आहे ती. मग आपण छोट्या छोट्या ह्याच्यातनं पुढे जाऊया. एक वेळ येते की जेव्हा मला आपणहून काहीतरी छान करावं असं वाटतंय. सो आय विल आस्क की आधी 1 अर्धा तास चालायला सुरुवात कर.
टेक युअर डॉग फॉर अ वॉक, असे छोट्या छोट्या ह्याच्यातनं तुम्ही पुढे जाल. मग तो मूड जरा सेटल होईल, थोडेसे चेंजेस असे होतील जे दे आर मोटिवेटिंग यू टू डू मोर, मग ते येईल आपोआप. पण आय थिंक ॲट टाइम्स खूप पुश करूनही फार काही साधत नाही. मग त्यावेळेला छोटे छोटे बदलच खूप महत्वाचे होतील. पण आयसोलेट करतोय आपण सोशली वगैरे असं बॉडी इमेजमुळे म्हणा, किंवा मला एक प्रसंग माहिती, म्हणजे असं एकीने मला सांगितलं की असं 4-5 जणी आम्ही भेटलो होतो आणि मी जस्ट म्हणलं की मला खूपच त्रास होतोय मेनोपॉजचा. तर बाकी सगळ्या जणी अगं ठीक आहे, मग काय डाएट वरतीच डिस्कशन गेलं, मग काहीतरी वेगळीकडेच गेलं, आणि नो वन टुक नोटीस ऑफ व्हॉट शी इज सेइंग. 4-5 जणी भेटलेल्या होत्या आणि मग तिला असं झालं की सगळ्यांचा इतका सोपा होता किंवा आहे मेनोपॉज, माझाच एवढा अवघड आहे, सो नाही मी फिट होते असं म्हणून तिने बंदच केलं भेटणं, हे केलं. सो हे पण किती चुकीचं आहे ना. आपण सगळ्या म्हणजे वी कॅन अंडरस्टँड, आणि त्यावेळेला जेव्हा कोणीतरी असं काहीतरी सांगतंय तेव्हा वी जस्ट नीड टू बी ऍक्टिव्ह लिसनर. आपण वी हॅव टू पे अटेन्शन व्हॉट शी इज सेइंग. तिचे कन्सर्न्स वेगळे, तुमच्यासाठी इझी असेल, तिच्यासाठी मे बी अवघड आहे. कोणीतरी तिला जर एम्पॅथेटिक इयर देऊ शकलं त्यावेळेला, तर सोशली आयसोलेशन तरी नाही होणार. यू हॅव टू कीप ऑन मीटिंग पीपल. रिलेशनशिप्स प्ले सो बिग रोल, म्हणजे खूपच इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे आय थिंक आपण थोडंसं वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल की आपण कुणाच्या एक्सपिरियन्सला कसं, कारण प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत. म्हणजे मध्यंतरी आपण एकदा बोलत होतो तेव्हा मला आठवतंय की काही बायका अचानक ह्या पोस्ट 40 मग मॅरेथॉन्स पळणार आणि मग काय ट्रायथलॉन्सला पार्टिसिपेशन करणार, आणि मग त्याच्यात त्यांना इंजुरी झाली की ते त्यांना त्रास होतो. तर हे काय असेल एक्झॅक्टली, की काय मानसिकता असेल की असे काहीतरी गोल सेट करायचे आणि मग ते झाले तर त्याच्याबद्दल ऑब्सेस होणं आणि मग सतत तेच करत राहणं, किंवा इंजुरी झाली मग आता काय करायचं. तर अशा वेळेस काय, कसं आपण सेट करावेत आपले गोल्स ऍक्च्युली. सो आय थिंक थोडंसं म्हणजे एखादी खूप आपण अगेन दिस कम्स डाऊन टू द फॉर्म, बॉडी फॉर्म, आणि मी नॉट बिंग हॅपी विथ द पुट ऑन वेट, किंवा माझे जे एज अप्रोप्रिएट चेंजेस माझ्यामध्ये होत आहेत ते पण, म्हणजे आय स्टील वॉन्ट टू बी लुक लाईक आय एम इन माय 20s. हा अट्टाहास कधी कधी खूप जास्त म्हणजे वी हॅव टू ऍक्सेप्ट ग्रेसफुली. आपण होऊयात ना, एज आपलं ग्रेसफुली वाढवूयात असं. म्हणजे ऍक्सेप्टन्स कधी कधी कमी पडतो का असा प्रश्न वाटतो. मग त्या अट्टहासामुळे की नाही माझं वजन मला असं कंट्रोलमध्येच ठेवलं पाहिजे, मला असंच दिसलं पाहिजे, अशा अट्टहासामधनं कधी कधी खूप अग्रेसिव्ह एक्सरसाइजिंग, वेट लिफ्टिंग किंवा बाकी काही फॉर्म्स ऑफ एक्सरसाइजिंग खूप केले जात आहेत वगैरे असं झालं. तर मग आता अट्टहास मग हळूहळू काय म्हणतात ना, खूप अग्रेशन मध्ये शिफ्ट होऊन मग कधी कधी ते ऍडिक्शन सारखं पण काम करायला लागतं. सो नाव आय एम ऍडिक्टेड टू एक्सरसाइजिंग, पण इट्स अ गुड ऍडिक्शन असं म्हणून त्या ह्याच्या खाली. सो आय थिंक नोईंग व्हॉट इज राईट फॉर माय एज आणि माझ्या एज आणि फिजिकल कंडिशन मध्ये काय अप्रोप्रिएट आहे ते एक्सपर्ट्सना विचारून तुमचे कोचेस राईट पद्धतीने तुम्हाला गाईड करू शकतात. आणि कुठलंही अट्टाहास जो म्हणजे इफ दॅट इज माय लाईफ आणि बाकी सगळंच बंद पडतंय, सो दॅट इज इंडिकेटर ना की हे अति होतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल रनिंग, इफ दॅट ऑक्युपाइज माय होल लाईफ आणि आता माझं काम पण नकोसं वाटतंय, बाकी रिलेटिव्ह मध्ये पण काही फार होत नाहीये आणि आय एम जस्ट फोकस्ड ऑन रनिंग, तर मग ओनली वन कोशंट ऑफ युअर लाईफ यू आर केटरिंग टू. मग बाकी सगळ्या गोष्टींना तुम्ही हे करत इम्पॉर्टन्स देत नाही. सो दॅट्स नॉट राईट. सो मग ते आपल्यालाच कळायला लागतं की हे जरा अति होतंय. सो आणि अडिक्शनचं कसं आहे ना, यू डोंट नो यू आर एन अडिक्ट अंटिल यू स्टॉप दॅट ऍक्टिव्हिटी. म्हणजे जर मला कोणी म्हटलं थांबव आता एवढं नको करू, तर हाऊ डू आय फील अबाउट इट, मला किती ते शक्य आहे, त्रास होतोय का मला त्याचा, डू आय
फील रेस्टलेस विदाउट दॅट ऍक्टिव्हिटी, दॅट टेल्स अस की आपल्याला हे अति होतंय. मग तुम्ही ते थोडं मॉडरेशन कडे आणायचा प्रयत्न करू शकता. तुम्ही पॅरलल पॅशन्स आपण बोलतो की दोन, म्हणजे जसं तू म्हणली इंजुरी झाली अनफॉर्च्युनेटली, तर यू विल फील सो लॉस्ट, एकदम एम्प्टीनेस येईल. तर मग पॅरलल दोन तरी ऍक्टिव्हिटीज सायमल्टेनियसली मला प्लेजरेबल आणि एक्सरसाइज देणाऱ्या किंवा छान वाटणाऱ्या आहेत अशा चालू ठेवणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. की जर काही कारणाने माझं रनिंग बंद झालं तर आय हॅव स्विमिंग ऑर एनिथिंग एल्स विच इज गुड फॉर मी, असं करता येईल नक्कीच. सो संतूर मम्मी होण्याचा अट्टहास न ठेवता तुम्ही तुमच्या स्किन मध्ये किती छान परफेक्ट फील करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो परफॉर्मन्स आपण बघितलं की मेनोपॉज मध्ये थोडं परफॉर्मन्स लेवल कमी होते, तर कामाच्या ठिकाणी पण असं होतं की थोडं प्लस मायनस होतंय आणि मग तुम्ही स्वतःला एका ठिकाणी बघत असता आणि मग तिथे आपली डिसिजन मेकिंग इम्पॅक्ट होते किंवा आपल्याला थोडासा सेटबॅक बसल्यासारखं होतं. तर अशा वेळेस प्रोफेशनल लेवलवर आपण काय करणं अपेक्षित आहे? मला असं वाटतं की ना प्रायोरिटीज शिफ्ट होत राहतात. म्हणजे आपलं जे काही आत्ताची फेज आहे त्याच्यामध्ये इट कुड बी की मला माझ्या फिजिकल हेल्थवर आत्ता फोकस करायला लागतं. सो त्या प्रायोरिटीज मला शफल थोड्याशा पुढे मागे करता आल्या पाहिजेत. हे तर आपल्याला म्हणजे नक्कीच जमलं पाहिजे आय थिंक. कारण मग असं होतं की आपण त्याच्यातच इतके गुंतलोय की बाकी सगळं फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थवरती कॉम्प्रोमाइज झाले, तर मग देन जो सेटबॅक येईल तो खूपच मोठा असेल. सो आय थिंक थोडंसं ते आयडेंटिफाय करता येणे. आणि बघ ना, आपला दिवस पण असा आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो ना की काही मॅन्डेटरी करिअर रिलेटेड गोष्टी, काही माझ्या पर्सनल ग्रोथ आणि पर्सनल आनंदासाठीच्या गोष्टी, काही कुटुंबाबरोबरच्या. सो असे 4-5 ह्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करताच येतो आपल्याला आपला दिवस. आणि आय थिंक तिथेच स्टार्ट करावं. फार मोठं असं काय मी वेअर डू आय सी माय सेल्फ इन नेक्स्ट 5 years असं बघण्यापेक्षा माझा आजचा दिवस मी माइंडफुली माझ्या सगळ्या ज्या महत्वाचे कांगोरे आहेत, म्हणजे एक अर्धा तासाचा आईचा फोन आहे ना आपल्यासाठी इम्पॉर्टंट दिवसभर. रोज आपण एक ते म्हणजे असतंच ना. सो डू आय गिव्ह ऑल दीज इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ माय लाईफ, मी वेळ देते का त्याला माझ्या दिवसामध्ये, हे जर मी चेक करू शकले आणि मग मला लक्षात अरे आठवडा झाला आईला फोन नाही केलाय, सो काहीतरी चुकतंय ना. असं म्हणजे नॉट नेसेसरीली प्रत्येकाला असं वाटेल, पण असं म्हणते मी की जस्ट चेक युअर डे आणि सी इफ इट्स बॅलन्स्ड आणि माइंडफुली तुम्ही सगळ्या गोष्टी करताय का. आणि इफ इट्स खूप एकीकडेच कुठेतरी झुकतोय माझा दिवस आणि दॅट्स गिव्हिंग मी हेडेक ऍट द एंड ऑफ द डे, असं मी काय फार छान आनंदात नाहीये, तर मग काहीतरी चुकतोय असं बघणे. आय थिंक प्रायोरिटीज ओळखणे त्या फेज मधल्या आपल्या विल हेल्प. मग आणि आता ह्याच फेज मध्ये आपण म्हणतो ना की आम्ही नवीन आयुष्य, नवीन इनिंग चालू करतोय आमची, तर मग कोणी डान्स शिकतंय किंवा पेंटिंग किंवा नवीन काहीतरी छंद जोपासतंय किंवा जर्नलिंग करतंय, तर ह्याच्याने फरक पडू शकेल मेंटल हेल्थवर बिग टाइम. सो म्हणजे तू ऐकलंच असेल की असा ब्रेन फॉग हा एक मोठा मेनोपॉज मध्ये, म्हणजे थोडस असं जाणवतं की आपण विसरतोय गोष्टी, मेमरी एवढी काय असं नावं पटकन येत आहेत समोर, हिला आपण ओळखतो पण कुठे ओळखतो काय नाव आहे हे आठवत नाही, अशा गोष्टी होतात. किंवा रुटीन आपलं फॉलो करायला एकामागे एक काय आपण म्हणजे डे आपला नीट मॅनेज करायला गडबड होतीये. किंवा बऱ्याचदा असं पण म्हणतात रेसिपीज आता मला आठवत नाहीत, क्रम असंही बायका म्हणतात. सो असं खूप लेवलला कॉग्निटिव्ह फंक्शनिंग मध्ये इफेक्ट होतोय असं दिसतं. कारण ऑफकोर्स हे हार्मोन्स मेंदू पण चालवतात ना तुमचे, आणि आता त्याच्यात जर इम्बॅलन्स आहे, आता त्याच्यात जर हे गडबड आहे, तर ऑफकोर्स मेंदूलाही तुमच्या काहीतरी जाणवू शकतं. सो बऱ्याचदा त्या सगळ्यावरती सुद्धा हे छंद खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे डान्स इज सच अ इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी तुमच्या कॉग्निशनसाठी, एवढी ती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप काय म्हणतात ना सिंक्रोनाइज्ड बॉडी मुव्हमेंट, किंवा स्टेप्स एकामागे एक सगळ्या त्या लक्षात
ठेवणे, एक छोटा पीस, तू किती अवघड, केवढ्या स्टेप्स असतात त्याच्यात इन्व्हॉल्व, आणि तुम्हाला आनंद देते ती ऍक्टिव्हिटी, आणि एक्सरसाइज होतोय, आणि तुमच्या कॉग्निशनवर काम होतंय. बेस्ट ऍक्टिव्हिटी आहे. सो आय थिंक असे काही छंद किंवा मुद्दाम ब्रेन हॅक्स म्हणा, किंवा मुद्दाम माझ्या मेंदूला एक्सरसाइज मिळवण्यासाठी मी काहीतरी पझल्स करतीये, सुडोकू, किंवा अजून काही नवीन लँग्वेजेस शिकणे इज अ व्हेरी, म्हणजे मेनोपॉज मध्ये खरंच अगदी घेतला पाहिजे हा छंद, अशी ती ऍक्टिव्हिटी, कारण इट गिव्स सो मच एक्सरसाइज टू युअर ब्रेन. आणि हा जो आपल्याला फॉग जाणवतोय किंवा असं एक, कारण पॅटर्न आता इतका सेट झालाय करिअरमध्ये, कुठे आता डोकं चालवायला लागतंय, असंही होतं ना, की आता ते इतकं सेट झालंय की मला फार विचार करून फार वेगळं काही करायला नाही लागत आहे आता. इट कम्स सो ऑटोमॅटिकली. मग काहीतरी तुम्हाला वेगळं घेतलंच पाहिजे की जे थोडंसं एंगेजिंग आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि इट गिव्स यू प्लेजर अशा ह्यानी, आणि खूप त्यांनी छान मेंदूसाठी एक्सरसाइज आहे. सो आय थिंक हे सगळे छंद किंवा असे काही तुम्ही वेगळं, जर मी स्वतः डान्स क्लास लावलाय, सो विच इज नॉट मी ॲट ऑल, आय हॅव टू लेफ्ट फीट, पण मला असं वाटलं की आपल्याला सुद्धा आपल्या कॉग्निशनवर काम करण्यासाठी काहीतरी हटके वेगळंच, विच इज नॉट पार्ट ऑफ माय करिअर, नॉट पार्ट ऑफ माय रुटीन, असं घेतलं पाहिजे. आणि इट इज सो सॅटिस्फाईंग. म्हणजे अजून मी पब्लिकली ते कोणाला दाखवणार नाहीये, बट इट इज अ व्हेरी फन ऍक्टिव्हिटी. करेक्ट. या. सो म्हणजे ओव्हरऑल आपण जे हे बघतोय की मेनोपॉज आणि त्यावेळेस होणारे मानसिकतेवर बदल, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हँड होल्डिंग गरजेचं आहे, व्होकल होणं गरजेचं आहे, स्वतःला परत एकदा रिव्हिजिट करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मग हा एक छान जर्नी होईल, आणि ह्या जर्नीमध्ये आपण म्हणजे मजा पण येईल, आणि आपण नवीन काहीतरी अनुभव नक्की घेऊ शकतो. आपणच बघ ना, आपण समोर आलेल्या एकमेकींना लगेच कॉम्प्लिमेंट, तू छान दिसते, तू छान, हे आपण केलं पाहिजे मैत्रिणींनी एकमेकींना. आणि आता ऍक्च्युली खरं तर मेजर गरज आहे, म्हणजे आता सगळं सेटल्ड आहे, घरी फार आपण ऑक्युपाइड, सो गो रिव्हिजिट युअर फ्रेंडशिप्स, आपल्या मैत्रिणींना परत आता आपण नव्याने एकत्र येणं, पार्टनरशिप परत येणं, कारण बाकी गोष्टींमध्ये थोडंसं वरखाली नक्की झालेलं असतं या सगळ्या फेज मध्ये. सेक्शुअल रिलेशनशिप मध्येही गडबड दिसते बऱ्याचदा. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की यू आर डुईंग दोज ट्रिप्स. तुम्ही सोलो ट्रिप करताय, तुम्ही पार्टनर बरोबर ट्रिप करताय, तुम्ही मैत्रिणींबरोबर ऍक्टिव्हिटीज करताय. हे हँड होल्डिंग हेच आहे ना बेसिक. मग काही जणींना थोडी एक्स्ट्रा मदत लागेल, मग आपण आहोत. पण काही वेळेला आपल्या आजूबाजूचेच, तुमची बहीण, तुमचा पार्टनर, तुमची मैत्रीणच मेजर काम करेल. आणि लाईक मगाचा अनुभव मी जो सांगितला एका ग्रुपमध्ये, की ते ऐकून घेतलं गेलं नाही, हे किती म्हणजे वाईट आहे. आपण वी हॅव टू पे अटेन्शन, कोण काय म्हणते, आपली कुठली मैत्रीण काय तिच्यात एकदम वेगळे चेंजेस दिसत आहेत. सो पिकअप दॅट फोन आणि चेक ऑन हर. आणि ह्यानीच तुम्हाला एकमेकींना सपोर्ट छान करता येईल. पार्टनर्स आर ऑलवेज देअर. आपण उलट जास्त ओपनली आपण सांगू शकतो आपल्या पार्टनर का दिस इज व्हॉट आय वॉन्ट. म्हणजे जसं डोहाळे तुम्ही अगदी हक्काने सांगितले ना की आता मला हेच खायचं आणि तू कुठनं आणशील मला माहित नाही, तसंच मेनोपॉज मध्ये पण तुम्ही सांगू शकता की मला आता ही गरज आहे आणि यू केटर टू दॅट. आय नीड दिस फ्रॉम यू. हे नक्कीच सांगा. आणि जेवढं तुम्हाला राईट पद्धतीने सांगता येईल तेवढं त्याला हेल्प होणार आहे बिचारायला, नाही तर गेस वर्क आणि ह्याच्यामध्ये काहीच होत नाही. सो यू हॅव टू बी ओपन आणि यू हॅव टू थिंक की नक्की मला काय हवंय, माझे ट्रिगर्स मला माहिती पाहिजेत, व्हॉट वर्क्स फॉर मी, माझे काय कोपिंग मेकॅनिझम आहे ते माझं मला शोधता आलं पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी एक असतो स्ट्रॉंग हे की ज्यांनी छान वाटतंय. सो यू नीड टू नो दॅट आणि मग छान होईल. मस्त. सो आजचा हा एपिसोड होता मानसिकता आणि मेनोपॉज मध्ये होणारे बदल, या सगळ्याविषयी आपण आज चर्चा केली. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि आपण मी तुझे मनापासून आभार मानते. म्हणजे हक्काची मैत्रीण, हक्काची काउन्सिलर असे तू मल्टिपल रोल्स करतेस माझ्या आयुष्यामध्ये, पण आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दिस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.